नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे भाजपचे नेते किंवा संघाचे नेते त्यांच्यामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम असं विभाग झालेले आहेत. भारत आणि शिवाय चित्रपट क्षेत्रातल्या मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगितली की ज्यांनी 2-2, 3-3 विवाह केलेले आहेत आणि त्यापैकी भाजपच्या नेत्यांनी आणि जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे लग्न केलेले आहेत. मग भारतीय जनता पक्ष संघाला एक वेगळा नियम आहे का आणि या बाकीच्यांना वेगळा नियम? मुळात हा नियम घालणारे तुम्ही कोण आहात? नितेश राणे किंवा संजय शिरसाट ज्यांची काय लायकी आहे मुळात त्यांचे विचार कुठल्या प्रकारचे आहेत आणि हे सांगणार की कोणी कोणाशी लग्न करावं म्हणून. आज थोडा वेगळा विषय घेऊन यावे. चित्रपट अभिनेता आमिर खान यांनी काही दिवसांपूर्वी गौरी स्प्रॅट या मुलीबरोबर जी हिंदू आहे तिच्याशी लग्न केलं. यापूर्वी आमिरचं लग्न रीना दत्ता यांच्याशी झालं होतं, ज्या हिंदू होत्या आहेत, म्हणजे त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव ज्या दिग्दर्शिका आहेत अतिशय उत्कृष्ट, त्यांच्याबरोबर आमिरचा विवाह झाला. आमिरने उभयतांनी एकमेकांना डायव्होर्स दिला आणि आता हे तिसरं लग्न आमिर खानचं झालं. या आमिरच्या तिसऱ्या लग्नाला दोन्हीही त्याच्या अगोदरच्या पत्नी हजर होत्या. अतिशय आनंदात हा सोहळा पार पडला. या दोन्ही पत्नींनी या विवाहाबद्दल आक्षेप घेतला नाही. अन्य कोणी आक्षेप घेतला नाही. आक्षेप घेतला कोणी तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी, हिंदुत्ववादाच्या नावावर जे दुकानदारी करतात अशा संघटनांनी. या संघटनांनी आमिर खानचा पुतळा जाळला आणि आमिर खान बद्दल ताशेरे मारले. राज ठाकरे आणि आमिर खान यांची चांगली मैत्री आहे. राज ठाकरेंच्या वरती एक शस्त्रक्रिया झाली होती, त्यावेळी देखील आमिर खान त्यांच्याकडे आला होता. मला वाटतं लालसिंग चड्ढा हा जो त्याचा सिनेमा पडला त्या सुमारास ही भेट झाली होती. त्यापूर्वी देखील त्यांच्या अधूनमधून भेटी होतात. त्यांच्यामध्ये मैत्री आहे चांगल्या प्रकारे आणि राज ठाकरे या विवाहास हजर होते. अतिशय आनंदाचे ते क्षण होते आणि राज ठाकरे यांना आनंद झाला. पण राज ठाकरेंना सुद्धा सोशल मीडियावरनं काही जे अत्यंत क्षुद्र मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांनी ट्रोल केलं या मुद्द्यावर. आता हा मुद्दा चर्चेला का आपण आणतोय तर यासाठी की नितेश राणे जे अत्यंत धार्मिक विद्वेष पसरवत असतात महाराष्ट्रामध्ये आणि ज्यांची मंत्रिमंडळातून केव्हाच हकालपट्टी व्हायला पाहिजे, त्यांचे कान उपटून त्यांना हाकलून द्यायला पाहिजे मंत्रिमंडळातनं देवेंद्र फडणवीसांनी, पण त्यांचा पद्धतशीर वापर भारतीय जनता पक्ष करतोय की हे जणू काय कोकणातले हिंदू हृदय सम्राट आहेत असं चित्र निर्माण केलं जातं. जे अगोदर संघावरती टीका करत होते काँग्रेसमध्ये असताना ते आता संघ आणि भाजपची तळी उचलत आहेत, कारण ते त्याच परिवारात सामील झालेले आहेत. नितेश राणे हे अत्यंत आक्रस्ताळे वाह्यात विधानं करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी सांगितलंय की हा लव्ह जिहाद आहेत आणि लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर आहेत म्हणे. आणि याच्यामुळे हे चित्रपट अभिनेते हे एक प्रकारे लोकांवरती प्रभाव गाजवतात आणि याचा लोकांवरती काय परिणाम होईल, समाजावर काय परिणाम होईल अशी चिंता नितेश राणे यांना वाटते. तर नितेश राणे यांना एक सांगायला लागेल की नितेश राणे हे एक मोठे नेते आहेत आणि मोठ्या नेत्यांनी कसं वागावं, कसं बोलावं याचे काही नियम आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरनं आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव असे उद्गार करणं जे मंत्री आहेत त्यांनी, याचा संस्कार समाजावरती काय होतो? आपले बडे नेते किंवा आपले नेते आणि मंत्री हे अशा प्रकारे वागतात. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दुही पसरावी अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करायची, हे चांगले संस्कार आहेत का? काही नेते आणि जे घराणेशाही यांच्याकडे आहे असे अनेक नेते महाराष्ट्रात तुफान भ्रष्टाचार करतात. हा तुफान भ्रष्टाचार हे समाजावरती चांगले संस्कार आहेत का याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. संजय शिरसाट जे वादग्रस्त विधान करण्याबद्दल, कृती करण्याबद्दल आणि आपल्या उपद्व्यापांबद्दल आणि आपल्या कथित गैरव्यवहारांबद्दल गाजले आहेत, त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत, ते आता आमिर खानच्या या विवाहानंतर तेही भडकलेत आणि तेही म्हणाले की हा लव्ह जिहादचे आमिर खान हे ब्रँड अँबॅसेडर आहेत. आता बघा, नितेश राणेंनी जे उद्गार काढले, नितेश राणे हे भाजपचे आहेत, संजय शिरसाट हे मंत्री आहेत आणि असे मंत्री असणं म्हणजे नितेश राणे आणि संजय शिरसाट हे महाराष्ट्राचं खरोखरच दुर्दैव आहे. भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून सांगत नाहीत, शिंदे सेनेचे आहेत म्हणून सांगत नाहीत, सगळेच नेते असे बोगस नाही आहेत. पण मंत्र्यांचं बोलणं वागणं कसं असलं पाहिजे, काय लायकीचं, म्हणजे महाराष्ट्राला काय लायकीचं मंत्रिमंडळ मिळालं, किती बोगस मंत्री आहेत अनेक याच्यातले, काय वाटेल ते बोलत असतात ते. आणि ठीक आहे, आता जे आहे ते आहे. त्या संजय शिरसाट यांनी हे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणणं आणि याच्यामुळे समाज कुठे चाललाय, समाजावरती काय परिणाम होणार याची चिंता त्यांना वाटते. वेगवेगळे उपद्व्याप करताना याचा समाजावरती काय परिणाम होणार आहे. सुषमा अंधारे यांच्याबद्दल अभद्र उद्गार काढणारे संजय शिरसाट समाजावर काय परिणाम होणार याचा विचार त्यांनी केला नाही. आणि हे
लोकांना शिकवतायत की कोणी काय वागावं. आता मुद्दा असा आहे की आमिर खानचा सिनेमा माहिती आहे की दिल है की मानता नाही. आता तुम्ही म्हणाल की आमिर है की मानता नाही की आमिरने तिसरा विवाह केलाय. संजय शिरसाट म्हणतील की म्हणाले की अजून चौथा विवाह तो करेल. यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की संजय शिरसाट शिंदे सेनेचे आहेत आणि ते भाजपची कॉपी करतात. हे भाजपमध्ये विलीन व्हावं यांनी की भाजप म्हणजे नितेश राणे ज्या भाषेत बोलतायत ते शब्द आणि तीच टीका संजय शिरसाट करतात. यांना वेगळं काही मत मांडायचं असतं. त्यांचं मत भाजपचं असतं तेच त्यांचं असतं. फक्त मतभेद कसा असतो की फडणवीस मुख्यमंत्री आहेत हे यांना खटकते. कधी एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं या शिंदे सेनेतील लोकांना वाटतं. तो प्रश्न वेगळा आहे. पण आमिर खान आणि पूजा भट यांचा जो दिल है की मानता नहीं हा सिनेमा एका प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटावरूनच प्रेरणा घेऊन केलेला होता. तसाच चोरी चोरी सिनेमा होता एक प्रकारे. तशाच प्रकारचा सिनेमा होता. आणि आमिर खानला जर असं वाटत असेल की आपली पत्नी रीना आणि आपलं पटत नाही, तिलाही असं वाटत असेल, माझं म्हणणं असंच असं कोणमा राहून आयुष्य तसंच रेटण्यापेक्षा उभयतांनी संमतीने एकमेकांच्या घटस्फोट घेणं हे चांगलं आहे. कशाला गुदमरत आयुष्य काढायचं. आणि त्यांच्या पत्नीचा माझी पत्नीचा त्यावेळी काही आक्षेप नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी काय करावं हा आमिर खानचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही कोण सांगणार आहे. आणि लव्ह जिहाद आणि लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर हे जे म्हणतात ते एकाच वेळी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा जेव्हा तुम्ही म्हणता की शिव शाहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने देशाच्या पुढे जाऊन विचार केलेला आहे. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार मानसिकतेच्या दृष्टीने करायचा का इतका संकुचित विचार. आपल्याकडे पूर्वापार हिंदू मुस्लिम विवाह हे आंतरजातीय विवाह आंतरधर्मीय विवाह यांचं समर्थन बड्या नेत्यांनी केलेले आणि हे आंतरधर्मीय विवाह हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेत, मंत्र्यांनी केलेत. मुख्तार अब्बास नक्वी आहेत, शहाबुद्दीन आहेत, शहान अब्बास हुसेन आहेत, हे दोन मंत्री त्यांनी हिंदू स्त्रियांशी विवाह केले. रामलाल जे भारतीय जनता पक्षाचे फार मोठे नेते आहेत त्यांच्या भाचीने सुद्धा एका मुस्लिम याच्याशी विवाह केलेला होता. म्हणजे त्यांचं काँग्रेस नेत्या सुरहिता करीम यांच्या मुलाशी केलं लग्न. तो मुस्लिम होता, केला ना विवाह. म्हणजे अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आणि ते लव जिहाद करतायत. एकमेकांना निवडलं, मग धर्म कुठला असो जात कुठली असो. आपल्याकडे अशा प्रेमाची असंख्य गाणी आहेत. प्रेमात धर्माची किंवा जातीची अशी भिंत आडवी येत नाही. तर तुम्ही कोण ना खूप असणार. लव्ह जिहाद हा काय प्रकार याच्यामध्ये. तर गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी त्यांची मुलगी सुहासिनी हैदर अतिशय उत्कृष्ट पत्रकार, परराष्ट्र धोरणाबद्दलचे त्यांचा व्यासंग आहे, त्याबद्दलचं रिपोर्टिंग त्यांनी केलंय. त्यांनी आपले भारताचे एक राजदूत सलमान हैदर यांच्या मुलाशी म्हणजे नदीम हैदरशी लग्न केलं. आता बघा म्हणजे सुब्रमण्यम स्वामी भारतीय जनता पक्षाचे मूळ. मग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जर केलं म्हणजे आंतरधर्मीय विवाह तर तो लव्ह जिहाद नाही. जर आमिर खाननी केला तर तो लव्ह जिहाद असं म्हणायचं का, किंवा अन्य पक्षाच्या नेत्यांनी केला तर तो लव्ह जिहाद असं म्हणायचं का. आता अजून काही गोष्टी सांगतो की बघा, हा एक तर राजकीय याची बाजू सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमिर खान बद्दल अनेक वेळा चांगले उद्गार काढले. पाणी फाउंडेशन, आमिर खाननी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणं, जलसंधारणाचं काम करणं आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी फार महत्वाचं काम केलेलं आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी त्याचे तारे जमीन पर सितारे जमीन पर या चित्रपटांचं कौतुक केलं. सत्यमेव जयते या त्याच्या कार्यक्रमात त्यांनी जे काही सामाजिक काम केलं आमिर खान त्याचं कौतुक केलं फडणवीसांनी. फडणवीसांची मुलाखत स्वतः आमिर खाननी घेतली आणि त्या मुलाखतीच्या सुरुवातीला फडणवीसांनी आमिर खानचं कौतुक केलं होतं. हे नितेश राणेंना हे माहिती आहे की नाही. आणि फडणवीसांनी किमान या बाबतही त्याचे कान उपटले पाहिजे की तुला काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय. इतका भंपक माणूस हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणं हे अक्षरशः भयानक आहे. अक्षरशः असो. आता मुद्दा असा की या लोकांना सांगायला पाहिजे की आमिर खान हा चित्रपट क्षेत्रातला आहे आणि भारतातल्या चित्रपटांनी हिंदू मुस्लिम एकतेचं काम आपल्या संगीतातनं, गाण्यातनं, आशयामधनं, कथेमधनं केलेलं आहे आजपर्यंत. आता फक्त सिनेमाचाच विचार केला तर आता लव्ह जिहाद हा मुद्दा सोडून द्या. 2-2, 3-3 विवाहाला तुमच्या आक्षेप आहे ना. अनेकांचं म्हणणं असं मुस्लिम काय हवे तितके विवाह करतात आणि हिंदू करत नाही असं यांचं म्हणणं आहे का. मग धर्मेंद्रनी आपली पत्नी प्रकाश ही असताना हेमा मालिनीशी विवाह केला त्याचं काय, ते काही नाही. त्याचं काय. खुद्द शत्रुघ्न सिन्हा आता यांचा विवाह झाला पूनम नावाच्या ज्या नटी होत्या त्यांच्याशी आणि
शत्रुघ्न सिन्हा अनेक कार्यक्रमामध्ये रीना रॉय यांच्याबरोबर आपलं अफेअर होतं ते त्यावेळी छापून यायचं आणि ते स्वतः मान्य केलं त्यांनी. आता रीना रॉय या माझ्या मते रीना रॉय यांचा नंतर पुढे विवाह झाला तो एका पाकिस्तानमधल्या त्या क्रिकेटपटूशी झाला, त्यातनं तिथून डायव्होर्स झाला. आणि रीना रॉय मला वाटतं मुस्लिम आहे रीना रॉय, पण त्यांचं लग्न झालं नाही. पण हे चालतं का? हे शत्रुघ्न सिन्हा हे भारतीय जनता पक्षात होते. मिथुन चक्रवर्ती हे आता भाजपमध्ये अगोदर तृणमूलमध्ये होते. आता मिथुन चक्रवर्तींचे सुद्धा विवाह झाले ना. आधी हेलन लुक म्हणून त्यांची पत्नी होती, मग योगिता बाली ही त्यांची नंतरची पत्नी झाली. अनुपम खेर त्या ज्या किरण त्यांच्या पत्नी आहेत, किरण खेर, त्यांचा आधी विवाह झाला होता गौतम बेरी, घटस्फोट झाला मग अनुपम खेरशी लग्न केलं. म्हणजे अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की जी भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी केली. आता विनोद खन्ना आता मंत्री होता नट आपला, विनोद खन्नाचे जी पत्नी होती अगोदरची ती गीतांजली, डायव्होर्स झाला आणि कविता या मोठ्या उद्योगपतींच्या घराण्यातल्या, त्या दोघांना मी एकत्र सुद्धा पाहिलेले एका नाटकाच्या वेळी. त्यांच्याशी विवाह झाला त्यांचा. विनोद खन्ना भाजपचा, अनुपम खेर भाजपचा, किरण खेर भाजपचे, शत्रुघ्न सिन्हा भाजपचे, शहाबुद्दीन, मुख्तार अब्बास नक्वी, सुब्रमण्यम स्वामी, किती उदाहरणं सांगू तुम्हाला. रामलाल यांच्या नात्यातलं जसं लग्न झालं होतं. मग हे चालतं, हे व्यवस्थित, हा लव जिहाद नाही. हे पुन्हा हे दोन विवाह करणं हे चालतं सगळं. मिथुन चक्रवर्ती भाजपचा. आता चित्रपट क्षेत्रातली मी आणखीन काही उदाहरणं तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये मी अनेकांचे म्हणजे हिंदूंनी 2 विवाह केले, म्हणजे मुस्लिम 2 विवाह करतात आणि हिंदू करत नाहीत असं ज्यांना वाटतं ते बघा. आदित्य चोप्रा यांनी पायल खन्नाशी विवाह केला, अगोदर घटस्फोट झाला. आदित्य चोप्रा प्रसिद्ध दिग्दर्शक, मग राणी मुखर्जीशी विवाह झाला. नंतर अनिल थडानी, बघा अनिल थडानी हे प्रसिद्ध वितरक चित्रपटाचे, त्यांचा पहिला लग्न नताशा, मग घटस्फोट झाला. मग रवीना टंडन जी भाजपचीच आहे, रवीना टंडन तिच्याशी लग्न झालं. बोनी कपूर आणि त्याचे मोना शोरी त्याची पहिली पत्नी प्रसिद्ध निर्माते अनिल कपूरचे बंधू, घटस्फोट झाला मग श्रीदेवीचे लग्न केलं. दिलीप कुमारचा अस्मा म्हणून त्याची घटस्फोट घेतला, लग्न झाल्याचं सांगण्याचं होतं, घटस्फोट घेतला मग सायरा बानू. जावेद अख्तर मी हे हिंदू नाही, हे मुस्लिमची उदाहरण घेतो तुम्हाला. हनी इराणी बघा, हनी इराणीशी लग्न झालं आणि नंतर शबाना आझमीशी तो डायव्होर्स झाला. करण सिंग ग्रोव्हर हा हिंदू, त्याची पहिली बातमी म्हणजे तो मॉडेल आणि एक नट आहे, तो काय मालिकांमध्ये आणि सटरफटर चित्रपटामध्ये. पहिलं श्रद्धा निगम घटस्फोट, मग जेनिफर विगेट घटस्फोट झाला तिच्याशी आणि मग बिपाशा बसूची त्यांनी लग्न केलं. हा करण सिंग ग्रोव्हर. आता आपण बघू महेश भूपती प्रसिद्ध टेनिस प्लेयर, श्वेता जयशंकर त्याची पहिली पत्नी, घटस्फोट, मग लारा दत्ताची नटी आहे. हा नंतर नीलम कोठारी जी गोविंदाबरोबरच्या अनेक चित्रपटातली, तिची पहिल्यांदा ऋषी सेठियाशी लग्न केलं, नंतर समीर सोनी आता तिचा पती. पंकज कपूर एक अतिशय चांगला नट, शाहिद कपूरचे वडील, निलिमा अझीमशी लग्न केलं, डायव्होर्स, आणि मग सुप्रिया पाठक यांच्याशी विवाह केला. राज बब्बर नादिरा बब्बरशी घटस्फोट झाला, मग स्मिता पाटीलशी लग्न केलं त्यांनी. नंतर राज कुंद्रा हा म्हणजे जो अत्यंत वादग्रस्त प्रकरणामध्ये फोन चित्रपट वगैरे याच्यामध्ये सापडला होता, तो शिल्पा शेट्टीचा नवरा, त्याची पहिली पत्नी कविता, डायव्होर्स झाला मग शिल्पा शेट्टी. आपला सैफ अली खान अमृता सिंग यांचा विवाह झाला, तो डायव्होर्स, आणि मग करीना कपूरशी लग्न झालं. सलीम खान हे सुद्धा राज ठाकरेंचे मित्र आहेत, त्यांची पहिली पत्नी म्हणजे सलमानची आई सुशीला या मराठी होत्या, चरक असं त्यांचं नाव, आणि मग हेलनशी विवाह झाला. संजय दत्त, रिचा शर्मा पहिली लग्न, मग रेहा पिलाई ही मॉडेल आणि एक काही सिनेमात कामं करणारी वगैरे, आणि मग आता मान्यता दत्त. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे भाजपचे नेते किंवा संघाचे नेते त्यांच्यामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम असं विवाह झालेले आहेत. भारत आणि शिवाय चित्रपट क्षेत्रातले आम्ही तुम्हाला अनेक उदाहरणं सांगितली की ज्यांनी 2-2, 3-3 विवाह केलेले आहेत. आणि त्यापैकी भाजपच्या नेत्यांनी आणि जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे लग्न केलेले आहेत. मग भारतीय जनता पक्ष संघाला एक वेगळा नियम आहे का आणि या बाकीच्यांना वेगळा नियम? मुळात हा नियम घालणारे तुम्ही कोण आहात? नितेश राणे किंवा संजय शिरसाट, ज्यांची काय लायकी आहे मुळात त्यांचे विचार कुठल्या प्रकारचे आहेत? आणि हे सांगणार की कोणी कोणाशी लग्न करावं म्हणून? ज्यांना वाटते म्हणजे लग्नाबाबतचा निर्णय हा व्यक्तिगत निर्णय आहे आणि तो ती व्यक्ती विचारपूर्वक घेते. जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर डायव्होर्स करणं हे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे त्याच्यामध्ये? आणि त्याच्यामध्ये धर्म आणण्याचंच कारण आहे. घटस्फोटाचं प्रमाण, घटस्फोट झाले म्हणजे चांगलं अशा तर काही भाग नाही. शक्यतो जमून घ्यावं, पण जमतच नसेल विचार, एकमेकाशी संवाद चांगला होत नसेल नवरा बायकोमध्ये, एकमेकांना समजून घेण्यामध्ये अपयश येत असेल आणि आनंद मिळत नसेल सहवासाचा, तर विभक्त होणं हे चांगलं.
आज जगभर अशा या घटस्फोटाची समस्या आहे. ही समस्या कमी व्हायला पाहिजे, हे खरं आहे, पण जे आहे ते आहे आणि ते वास्तव आपल्याला स्वीकारायला लागेल. आणि म्हणून आमिर खानने त्याचं दिल मानता नाही असं त्याला वाटलं की या लग्नामध्ये तर त्यांनी पुन्हा लग्न करणं, अगोदरच्या पत्नीला डायव्होर्स देऊन, त्यामध्ये काहीही आक्षेप घेण्याचं कारण नाही. आणि याला धार्मिक वळण देणं तर हे अत्यंत वाईट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आणि एकनाथ शिंदे यांनी आपापल्या नेत्यांना याबद्दल समज दिली पाहिजे. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.